आज आपण अमरावती विद्यापीठांतर्गत BCom वाणिज्य शाखा भाग 2 सत्र 3 यासाठी अभ्यासक्रमामध्ये असलेली अक्षरलेणी या मराठी पुस्तकातील जुने नाते ही कविता अभ्यासणार आहोत। कवितेचे कवी आहेत सुरेश पाचकवडे। बघा कवी काय म्हणतायत। जुनी पत्र वाचताना जुन्या स्मृती जातात उजळून, जुनी पत्र वाचताना जुन्या स्मृती जातात उजळून, हरवलेला मित्र कुणी जणू नव्यानं जातो भेटून। कवी भूतकाळात हरवलेले आहेत, कवीला भूतकाळ प्रिय वाटत आहेत। आयुष्यरूपी झोपाळ्यावर ते कवी मागे गेलेले आहेत आणि ते त्यांना आनंददायी वाटत आहे। का तर जुन्या काळात जो संवाद साधला जायचा हा पत्राच्या माध्यमातून साधला जायचा। कवीला जुन्या स्मृती आलेल्या आहेत, जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। कदाचित त्यांच्या हाती एखाद्या मित्राचं पत्र लागलेलं आहे आणि ते पत्र वाचत असताना कवीला जणू तो मित्र भेटल्याचा आनंद, पुन्हा आनंद प्राप्त झालेला आहे। त्या आनंदाच्या भावनेतून किंवा जुनं जे आहे ते जपण्याकडे कवीचा कल आहे। म्हणून या कवितेमध्ये जुन्या ज्या आठवणी आहेत, जुनं जे वातावरण होतं, जुनं जे संवादाचं माध्यम होतं किंवा जुने जी यंत्रसामग्री होती किंवा जुने जीवन जगण्याची जी पद्धती होती, जुन्या रूढी परंपरा, संस्कृती, संस्कार होते, या सर्वांचीच कवीला ओढ लागून आहे। म्हणूनच कवी जुन्या आठवणींना उजाळा देऊन भूतकाळात रमत आहेत आणि या जुन्या आठवणीमुळेच त्यांचं मन कासावीस झालं आहे। म्हणून ते म्हणतात, जुनी गाणी ऐकताना उदास होऊन जातं मन, नकळत डोळ्यात येतं पाणी अन हरवून जातात क्षण। रस्त्याने आपण जात आहोत किंवा कुठे प्रवासात आहोत आणि अचानक गाण्याची एखादी ओळ कानावर पडते आणि ती ओळ आपल्याला खूप मागे अगदी भूतकाळात दूरपर्यंत घेऊन जात असते। त्यामध्ये प्रियकर असतो, प्रियसी असते, प्रत्येकाची वैयक्तिक अशी काही आठवणी असतात। ह्या सुखदही असू शकतात आणि दुःखदही असू शकतात। मग कवीला ते जे गाणं आहे ते भूतकाळात घेऊन जात आहे, त्या गाण्याच्या ओळी आणि उदास करत आहे। कारण शक्यतोवर ज्यावेळेसही आपण विचार करतो, सर्वच प्रेम प्रकरणं जी आहेत ही यशस्वी होतात असं नाही, त्यात अपयशी विफल झालेली प्रेम प्रकरणं अधिक असतात। कदाचित प्रेमाला सुरुवातही झालेली नसते, एखाद्याचं एकतर्फीच प्रेम असतं आणि ते प्रेम फुलत उमलत नाही, परंतु मनामध्ये मात्र ते रुजलेलं असतं। म्हणून कवी म्हणतात की जुनी गाणी ऐकताना उदास होऊन जातं मन आणि त्या गाण्यामध्ये तो जो नायक आहे त्या नायकाशी आणि आपण आपली स्वतःची तुलना करतो आणि त्या गाण्यामधल्या नायकाला आपण अनुभवतो आणि त्या क्षणी आपल्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं। हे पाणी येणं म्हणजे त्या काळखंडात आपलं हरवून जाणंच आहे। ते जुनं नातं आहे, ते आपण विसरू शकत नाही। म्हणून कवीला ते जपावंसं वाटत आहे, भूतकाळ कवीला रम्य वाटत आहे। जुनी पुस्तकं वाचताना नवं काही कळून जातं, पानांच्या पाखरांशी जुळून जातं आपलं नातं। जुनं जे पुस्तक आहे हे ज्यावेळेस वाचायला घेतलं जातं त्यावेळेस ते बऱ्याच ठिकाणी त्यावरती काय केलेलं असतं, खाणाखुणा केलेल्या असतात, काही आठवणी असतात, काही शब्द अंडरलाईन केलेले असतात, अधोरेखित केलेले असतात, काही नावांखाली ती आपण हायलाईट करत असतो, काही नावंही आपल्या काळजाशी खोलपर्यंत काहीतरी संबंध ठेवून असतात। मग आपल्या ज्या भावना आहे ह्या भावना काय होतात तर त्या शब्दरूपी पाखरांशी काय होऊन जातात, त्या एकरूप होऊन जातात आणि ही भावनांची जी पाखरं आहे मग ही काय करतात, आपल्याला भूतकाळामध्ये सारखं ओढून नेत असतात। त्या आठवणींचं, त्या पुस्तकाचं, त्या शब्दांचं आणि आपलं एक अतूट असं नातं तयार होतं आणि हे प्रत्येक पुस्तकात जो वाचक असेल त्याला त्या पुस्तकांमध्ये हे आपलं नातं त्याला शोधता येतं। जुने दिवस आठवताना फडफडतात आयुष्याची पानं, काळ हातचा निसटल्यानं मनाचं अंगण होतं जुनं। हे दिवस फक्त आठवणीचे असतात, तो काळ घडवून गेलेला आहे, तो मागे पडलेला आहे, तो परत येणे नाही। कुठल्याच किमतीला आपण त्या क्षणांमध्ये परत वापस जाऊ शकत नाही आणि मग मात्र याचं ज्यावेळेस कवीला स्मरण होतं त्यावेळेस मात्र त्यांचं मन परत एकदा उदास होतं, परत एकदा मनाचं अंगण त्यांचं सुनं होऊन जातं, दुःखी होऊन जातं।
जुनं घर सोडताना मन तिथेच राहतं अडून, नव्या घराच्या उंबऱ्यावर जुन्या घरांचं गोंधन. आपण प्रगती करतो, आपण पुढे जातो. भौतिक प्रगती करत असताना जुनं घर सोडून आपण नवीन घर बांधतो, छोटं घर सोडून मोठं घर बांधलं जातं. परंतु कवी म्हणतात, ज्या ठिकाणी आपलं बालपण गेले, ज्या ठिकाणी आपल्या रम्य आठवणी आहेत, त्या जुन्या घरामध्येच आपला जीव अडकून पडलेला असतो. त्या घराचा उंबरा ओलांडत जरी आपण बाहेर गेलेलो असलो, जरी आपल्या गाव सोडून आपण शहरात नोकरी करत असलो, आपला देश सोडून आपण विदेशात गेलेलो असलो, तरीसुद्धा या जुन्या घराच्या उंबऱ्याशी आपलं एक अतूट असं नातं असतं. आणि कुठल्याही क्षणाला मनाच्या कप्प्यामधून, आठवणीच्या माध्यमातून ते अलगदपणे वरती येतं आणि आपल्याला हसायला रडायला लावतं. त्या आठवणींमध्ये कवी अगदी रमून जात आहेत. आणि नव्या घराचं गोंधळ म्हणजे नव्या घरामध्ये जरी आपण गेलेलो आहोत, आपण बरीच प्रगती केलेली आहे, आपण पुढे गेलेलो आहोत, आपण विदेशात गेलेलो आहोत, तरीसुद्धा माझं गाव, माझं घर, माझं कुटुंब, माझं जुनं घर, मला हे सगळं आठवत राहतं. आणि हे प्रत्येकाला आठवतं असं कवीला ठामपणे वाटत आहे. म्हणून कवी भूतकाळामध्ये काय तर रमवून गेलेले आहेत आणि ते दिवस त्यांना सातत्याने आठवतात. अशा प्रकारे ही कविता आहे. धन्यवाद.